नवाब मलिकांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला लावलेल्या हजेरीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। भाजपने नवाब मलिकांच्या महायुतीतील समावेशाला विरोध केला होता। आता विधान परिषद निवडणुकीकरता नवाब मलिक हवेसे वाटू लागल्याचा आरोप विरोधकांचा आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीला नवाब मलिकांच्या हजेरीनं वाद। भाजपचा विरोध असतानाही मलिक राष्ट्रवादी सोबतच। मतासाठी मलिक हवेसे झाल्याचा विरोधकांचा आरोप। महायुती सोबत नवाब मलिक नको म्हणून काही महिन्यांपूर्वी भाजपनं आकाश पाताळ एक केलं होतं। तेच नवाब मलिक आता राष्ट्रवादीच्या बैठकांना हजेरी लावू लागले आहेत। नवाब मलिक सत्ताधाऱ्यांसोबत नाहीतच असं सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता नवाब मलिक जवळचे वाटू लागले आहेत। फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लगावला। नवाब मलिक काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते। देशद्रोही असा उल्लेख केला होता आणि महायुतीमध्ये घेऊ नका असं देवेंद्रजीने आता याच्याबद्दल उत्तर द्यायला पाहिजे, कारण त्यांनीच पत्र दिलं होतं आणि त्यांना आता हे मान्य आहे की नाही मान्य हे मला असं वाटतं आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांना विचारणं गरजेचं आहे। फडणवीसांचा मलिकांवर वैयक्तिक राग असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहित नाही। आता एका मताची गरज आहे त्यांना, आता एका मताची गरज आहे। नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्ड होते। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नवाब मलिकांच्या मताची गरज आहे। भाजपनं नवाब मलिकांबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे। मताची गरज लागल्यानंतर कोणाला हे सांगणं बरोबर नाही, पण नवाबाईमध्ये मी बोलणं बरोबर नाही। महायुती त्याच्यावर चर्चा करेन, भाजपचे नेते त्याच्यावर बोलतील, परंतु एक आहे की आता मत पाहिजे म्हटल्यानंतर सगळं चालतं असं मला दिसून येतंय। भाजपने त्याची भूमिका स्पष्ट करावी की आम्हाला त्यांच्या मताची गरज नाही म्हणून। हे त्यांना विचारा, त्यांनी सांगावं, मी कसं सांगणार। नवाब मलिकांबाबत जी भूमिका भाजपची आहे ती भूमिका शिवसेनेची असल्याचं सांगून शिवसेनेनं या प्रकरणातून स्वतःची मात्र सुटका करून घेतली आहे। या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं पत्र जाहीर केलेलं आहे। त्या पत्राच्या कॉप्या विविध वृत्तपत्रांमधून आणि तुमच्या माध्यमातून आलेल्या आहे। जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे तीच भूमिका महायुतीच्या इतर सदस्यांची आहे। कालच्या बैठकीमध्ये कोण यावं कोण नाही यावं त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मामला, त्यावर आम्ही ढवळाढवळ करण्यापेक्षा वरिष्ठ नेते या बाबतीतला निर्णय घेतील। अजित पवारांना नवाब मलिकांबाबत माध्यमांनी विचारल्यावर अजितदादा काय म्हणाले ते तुम्हीच ऐका। नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या दादा? नवाब भाई आपके साथ? गरज आहे तेव्हा नवाब मलिक पक्षासोबत, गरज नसेल तेव्हा नवाब मलिकांना वेगळं टाकणं हे नवाब मलिकांसाठी वेदनादायी आहे। त्यामुळे भविष्यात नवाब मलिक या सगळ्या प्रकारासंदर्भात कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्वप्नील जाधवसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।